नमस्कार मित्रांनो, माय विनर्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. येथे आपणास मराठी मातृभाषेतून स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शन अगदी मोफत केले जाणार आहे. तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. स्पर्धा परीक्षा विषयक 1000 प्रश्न या सिरीज मधील या व्हिडिओतील पहिला प्रश्न. मागासवर्गीय आयोग नेमण्याचा अधिकार कोणाला असतो? ऑप्शन 1 राष्ट्रपती, ऑप्शन 2 पंतप्रधान, ऑप्शन 3 लोकसभा अध्यक्ष की ऑप्शन 4 उपराष्ट्रपती यांना. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती यांना. प्रश्न क्रमांक 2. कोयना जलाशयाचे खालीलपैकी काय नाव आहे? ऑप्शन 1 शिवसागर, ऑप्शन 2 मोडकसागर, ऑप्शन 3 गोविंद सागर की ऑप्शन 4 वसंत सागर. आणि याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 शिवसागर. प्रश्न क्रमांक 3. शहराचा प्रथम नागरिक कोण असतो? ऑप्शन 1 पोलीस आयुक्त, ऑप्शन 2 विभागीय आयुक्त, ऑप्शन 3 महापौर की ऑप्शन 4 जिल्हा न्यायाधीश. आणि याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 महापौर. प्रश्न क्रमांक 4. दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? ऑप्शन 1 गंगा, ऑप्शन 2 कावेरी, ऑप्शन 3 गोदावरी की ऑप्शन 4 कृष्णा. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 गोदावरी. प्रश्न क्रमांक 5. भारतातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग कोणता? ऑप्शन ए NH44, ऑप्शन बी NH53, ऑप्शन सी NH60, ऑप्शन डी NH43. आणि मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए NH44. NH44 हा भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे, जो 11 राज्य आणि सुमारे 30 महत्वाच्या शहरांना जोडतो. तो श्रीनगर पासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेला आहे. प्रश्न क्रमांक 6. आधुनिक भारताचे जनक कोण आहेत? ऑप्शन 1 राजा राममोहन राय, ऑप्शन 2 पंडित जवाहरलाल नेहरू, ऑप्शन 3 लोकमान्य टिळक की ऑप्शन 4 लॉर्ड रिपन. आणि याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ए राजा राममोहन राय. इथे विशेष महत्वाची माहिती देत आहे मित्रांनो. आधुनिक भारताच्या इतिहासात ईस्ट इंडिया कंपनीने पूर्ण भारत व्यापलेला होता आणि या काळात स्वातंत्र्याच्या अनेक लढाया झाल्या. आधुनिक भारताचा इतिहास मोगलांच्या अंतापासून इंदिरा गांधीच्या काळापर्यंत शोधला जाऊ शकतो. राजा राममोहन राय हे आद्य सुधारक होते, म्हणून त्यांना आधुनिक भारताचे जनक म्हणूनही ओळखले जाते. ते ब्राह्मो समाजाचे संस्थापक आणि सामाजिक सुधारणा
चळवळीचे प्रणेते होते. त्यांनी भारतातून सती प्रथा रद्द केली. 1815 मध्ये राजा राममोहन राय यांनी आत्मीय सभेची स्थापना केली, जे बंगालमधील सामाजिक धार्मिक सुधारणाचे अग्रगामी होते. सदस्य तात्विक विषयावर वादविवाद आणि चर्चासत्रे आयोजित करत असत आणि मुक्त आणि सामूहिक विचार आणि सामाजिक सुधारणांना चालना देत असत. 1815 मध्ये आत्मी सभेची स्थापना हा कोलकात्यात आधुनिक युगाची सुरुवात मानली जाते. राजा राममोहन राय यांना आधुनिक भारताचे जनक, भारतीय प्रबोधनाचे जनक आणि भूतकाळ आणि भविष्यकाळ यांच्यातील दुवा म्हणूनही ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 7. प्रसिद्ध नाटक शाकुंतल कोणी लिहिले होते? ऑप्शन ए महामुनी व्यास, ऑप्शन बी महामुनी वाल्मिकी, ऑप्शन सी महाकवी कालिदास की ऑप्शन डी यांच्यापैकी नाही. आणि याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर सी महाकवी कालिदास यांनी. प्रश्न क्रमांक 8. काटेपूर्णा ही नदी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते? ऑप्शन ए वाशिम, ऑप्शन बी अमरावती, ऑप्शन सी यवतमाळ की ऑप्शन डी परभणी. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अमरावती. प्रश्न क्रमांक 9. नारळाचे वैज्ञानिक नाव काय आहे? ऑप्शन ए कैरिका पपिया, ऑप्शन बी सायट्रस सेन्सिस, ऑप्शन सी कोको निसिफेरा की ऑप्शन डी मुसा पेराडिसिएका. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कोको निसिफेरा. प्रश्न क्रमांक 10. न्यायाधीश श्री धनंजय चंद्रचूड सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयात कितवे न्यायाधीश आहे? ऑप्शन ए 47, ऑप्शन बी 45, ऑप्शन सी 50 की ऑप्शन डी 48. आणि याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर सी 50. आपणास मागील व्हिडिओमध्ये दिलेला स्वाध्याय प्रश्न होता मित्रांनो, भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा सध्याचा कर्णधार कोण आहे? ऑप्शन होते ऑप्शन ए बायचुंग भुटिया, ऑप्शन बी गुरप्रीत सिंग संधू, ऑप्शन सी जितेश वर्मा, ऑप्शन डी अनिरुद्ध थापा. आणि याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी गुरमीत सिंग संधू यांची नवीन भारतीय कर्णधार म्हणून नेमणूक झालेली आहे. जाता जाता नेहमीप्रमाणे तुमच्या अभ्यासासाठी एक स्वाध्याय प्रश्न देऊन जात आहे मित्रांनो, ज्याचे उत्तर आपणास पुढील व्हिडिओमध्ये मिळेल. तर प्रश्न आहे, आधुनिक भारताचे शिल्पकार कोण आहेत? ऑप्शन 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन 2 राजा राममोहन राय, ऑप्शन 3 पंडित जवाहरलाल नेहरू की ऑप्शन डी लॉर्ड कर्झन. आणि हो, जर
तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. Thanks for watching video. Hit like, share and subscribe for more videos. अशाच प्रकारच्या जनरल नॉलेज विषयक मराठीतून स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शनासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. आणि हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपणास कोणता प्रश्न विशेष वाटला ते सांगायला विसरू नका. आणि काही नवीन शिकल्याचा आनंद झाला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. हॅपी लर्निंग.